धंदा असा सिलेक्ट करा की ज्याच्यात स्केलिंगला काहीतरी स्कोप आहे. प्रोफेशन असं सिलेक्ट करा की ज्याच्यात वाढवायला काहीतरी स्कोप आहे. लहानपणी आहे ना, घरामध्ये कसं असं पेपर यायचा ना, तर पेपरची रद्दी साठवायची, ती व्यवस्थित नीटनेटके त्याचा बंडल करायचा आणि सायकलवर जाऊन विकायचा आणि ते पैसे यायचे ते पॉकेट मनी लावायचे. असं एक चालायचं. ठीक आहे. तर मी व्यवस्थित पेपरचा बंडल बनवायचं, व्यवस्थित घड्याबिड्या घालायचो, चोरगळे नाही पाहिजे, कोपडे मिळून नाही पाहिजे. आणि एक रद्दीवाली एक टपरी होती घरापासून साधारण 1 किलोमीटरवरती. तो टपरीवाला रद्दीचा धंदा करायचा तिथं बसून, बरोबर आहे. तो रद्दीवाला अजून पण तिथं बसून रद्दीच विकतोय, कळत आहे. आणि त्याचं पोरगं आलेलं आहे, ते पोरगं पण त्याच्याच बरोबर बसलं असतं, ती एवढ्याशा टपरीत रद्दी विकत. धंद्यात एक्सपान्शनला काय स्कोप आहे नाही. अशा धंद्यात राहिलं पाहिजे माणसाने का नाही राहिलं पाहिजे? नाही राहिलं. धंदा असा सिलेक्ट करा की ज्याच्यात स्केलिंगला काहीतरी स्कोप आहे. प्रोफेशन असं सिलेक्ट करा की ज्याच्यात वाढवायला काहीतरी स्कोप आहे.